नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास अशा सगळ्याच क्षेत्रात गाजलेल्या व्यक्तींविषयींची माहिती मिळवत असतो. अशा व्यक्ती ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण क्रीडा क्षेत्रातील क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या आपल्या सचिनबद्दल माहिती मिळवणार आहोत. आज 24 एप्रिल आपल्या सचिनचा वाढदिवस. चला तर मग आज आपण सचिन रमेश तेंडुलकर यांच्याविषयीची माहिती घेऊया. सचिन रमेश तेंडुलकर हा क्रिकेट विश्वात डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. 2002 मध्ये आपल्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षीच विस्डेनने डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स यांच्यानंतरचा दुसरा सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड केली होती. 2011च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. 2003 मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. 20 नोव्हेंबर 2009 रोजी त्याने कारकिर्दीतील 30,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचं देव मानलं जातं. पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केला आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे. हा सन्मान त्यांना त्यांच्या क्रिकेटमधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्यांना ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. 6 नोव्हेंबर 2012 रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला. सचिन तेंडुलकर हे राज्यसभेचे खासदारही होते. आता आपण सचिन तेंडुलकर यांचा जीवन परिचय करून घेऊया. सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबियांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावावरून त्याचे नाव सचिन असे ठेवण्यात आले. सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर या ठिकाणी झाले. या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सचिन तेंडुलकर यांनी सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरिस शील्ड सामन्यात 664 धावांची अजस्र भागीदारी रचली. 1988-1989 साली तो आपल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये 100 धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. त्यावेळी त्याचं वय 15 वर्ष 232 दिवस होते आणि त्यावेळी हा विक्रम करणारा
पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता. यानंतर आंतरराष्ट्रीय कारकीर्द सचिन तेंडुलकर यांनी गाजवली. सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1990 साली पाकिस्तान कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वसीम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादिर आणि वकार युनुस सारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यामधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनुस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला 15 धावांवर त्रिफळाचीत केले. सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर 18ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच वकार युनुसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक 12 धावांनी हुकले. त्या सामन्यात जॉन राईटने सचिनचा झेल पकडला, ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरुण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर 1990 सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकावले, परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारशा लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सूर त्याच्या 1991-92 सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये 11 वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व 2 वेळा तो मालिकावीर राहिला आहे. सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर 9 मध्ये 1994 साली कोलंबो, श्रीलंका या ठिकाणी ऑस्ट्रेलिया विरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी 79 सामन्यांची वाट पाहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलीप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले आहे. 1997 साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेटपटू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा 1000 कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने 1999, 2001 आणि 2002 साली पुनरावृत्ती केली. तेंडुलकरच्या नावे एका वर्षात 1000 धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने 6 वेळा केलेला आहे. 1994, 1996, 1997, 1998, 2000 आणि 2003 साली अशा 6 वेळा त्याने हा पराक्रम गाजवला आहे. 1998 साली त्याने 1894 एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलं नाही. त्याने कसोटीमध्ये 49 शतके तर वन डेमध्ये 51 शतकाचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही. सचिनने वयाच्या 11व्या वर्षी क्रिकेट स्वीकारले आणि 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तान विरुद्ध कराची येथे 16व्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि जवळजवळ 24 वर्ष आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. 2002 मध्ये कारकिर्दीच्या अर्ध्या पलीकडे विस्डेन क्रिकेटर्सच्या ॲल्मॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वन डे फलंदाज म्हणून स्थान दिले. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी सचिनने 2011 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता. 6 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी केलेला हा पहिला विजय. 2003च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीत त्याला यापूर्वी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले. सचिनने 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार, 1997 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान 1999 आणि 2000 मध्ये अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार, याचबरोबर भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पटकावला आहे. 16 नोव्हेंबर 2013 रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासानंतर पंतप्रधान कार्यालयाने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला होता. तो आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळवणारा प्रथम खेळाडू आहे. त्यांनी ICC पुरस्कारांमध्ये देखील
सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. 2012 मध्ये तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. भारतीय वायुसेनेद्वारे ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा तो पहिला खेळपटू आणि विमानचालक पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस होता. 2012 मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं. 2010 मध्ये टाइम मासिकाने सचिनला जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोक म्हणून निवडल्या जाणाऱ्या वार्षिक टाइम 100च्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. डिसेंबरमध्ये 2012 मध्ये सचिनने वन डे मधून निवृत्तीची घोषणा केली. 2013 ऑक्टोबरमध्ये 2020 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांनी 200वे कसोटी सामना खेळल्यानंतर 16 नोव्हेंबर 2013 रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिन तेंडुलकरने एकूण 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत आणि 34,357 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर यांच्या गोलंदाजीविषयी सांगायचं झाल्यास तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने 132 आणि 365 एकदिवसीय सामन्यांमध्ये 142 बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्याच वेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळवण्यात यशस्वी ठरतो. तर मित्रांनो, आता आपण आपल्या लाडक्या सचिनचे रेकॉर्ड्स, कसोटी क्रिकेटमधले, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जे रेकॉर्ड्स आहेत त्याविषयीची माहिती घेऊया. विस्डेनतर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला आहे. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जो आधी सुनील गावस्करच्या नावे होता, हा विक्रम सचिन तेंडुलकर यांनी दिल्लीमध्ये 2005 साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना नोंदवला आहे. यामध्ये त्यांनी 35 शतकं केली होती. सर्वाधिक क्रिकेट मैदानांवर खेळाचा विक्रम हा सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे. सचिनने आत्तापर्यंत 52 मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे. हा आकडा मोहम्मद अझरुद्दीन यांचा 48 आहे, तर कपिल देव यांनी 47 मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळले आहे. सर्वात जलद 10,000 धावा कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम हा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन ह्या दोघांच्या नावे आहे. दोघांनीही हा विक्रम 195 डावांमध्ये केला आहे. सर्वोच्च फलंदाजीची सरासरी 53.79 ही सरासरी कोणत्याही 11,000 धावा केलेल्या फलंदाजापेक्षा जास्त आहे. सचिन हा 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावे 37 कसोटी बळी आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा जलद 9,000 धावा करणारा फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर याची ओळख आहे. 16 नोव्हेंबर 2013 रोजी आपली कारकीर्द सुरू केल्याच्या 24 वर्ष 1 दिवसांनी तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर जाणून घेऊया एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर यांची कामगिरी. सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. सर्वाधिक म्हणजे 50 वेळा सामनावीर बनण्याचा विक्रमसुद्धा सचिन तेंडुलकर यांच्याच नावे आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक वेगवेगळ्या 89 मैदानांवर खेळण्याचा विक्रमसुद्धा सचिनच्या नावे आहे. 24 मार्च 2011 पर्यंत सर्वाधिक धावा म्हणजे 18,008 धावा काढण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे. आत्तापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं म्हणजे एकूण 49 शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे. 10,000, 11,000, 12,000, 13,000 आणि 14,000, 15,000, 16,000, 17,000, 18,000 धावांचे लक्ष्य प्रथम आणि सर्वात जलद ओलांडणारा फलंदाज म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून सचिन तेंडुलकरच आहे. आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये 14,000 धावांचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज, 100 डावांमध्ये 50 अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज, एकूण 154 बळी सचिन तेंडुलकर याने 24 मार्च 2011 पर्यंत घेतलेले आहेत. 10,000 पेक्षा अधिक धावा केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक फलंदाजाची सरासरी, याचबरोबर
भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम, एकूण 186 धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे. एका वर्षात 1000 अथवा जास्त धावा करण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम, ही कामगिरी त्याने आत्तापर्यंत 6 वेळा केलेली आहे. 1998 साली त्याने 1894 एकदिवसीय धावा केल्या. हा विक्रम आत्तापर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. 1998 साली त्याने 9 एकदिवसीय शतके झळकवली. इतकी शतके आत्तापर्यंत कोणत्याही फलंदाजाने व कोणत्याही एका वर्षात केलेली नाही. 2010 फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेरमध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच 200 धावा पटकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा 59.72च्या सरासरीने एकूण 1732 धावांचा विक्रम, याचबरोबर 2003 सालच्या विश्वचषकामध्ये मालिकावीर आणि 2003 सालच्या विश्वचषकामध्ये 673 धावा या कोणत्याही एका विश्वचषकामध्ये केलेल्या धावांपेक्षा अधिक आहेत. 23 डिसेंबर 2012 तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या पंचांकडून धावचित केला गेलेला पहिला फलंदाज आहे. हा निर्णय 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना देण्यात आला होता. 1992 साली सचिन हा यॉर्कशायर क्रिकेट काउंटी क्लबमध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे. विशेष म्हणजे विस्डनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च 100 फलंदाजीच्या खेळांमध्ये केलेली नाही. 2020 साली सचिन तेंडुलकर यांना लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड देण्यात आलं. सचिनच्या नावावर अनेक न मोडता येणारे विक्रम आहेत. तर मित्रांनो, आज सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस. त्याच निमित्ताने आज आपण आपल्या लाडक्या सचिनच्या विक्रमांविषयीची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात ऐकली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा परिचय करून घ्यायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.